मागील 5 आठवड्यापासून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या असहकार आंदोलनाचे पडसाद आता उमटायला लागले आहे. सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टकडे या महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळाची जबाबदारी आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष शफीक अहमद यांनी राजीनामा दिलाय. तत्पूर्वी ट्रस्टचे सचिव विनोद दत्तात्रय यांना पदमुक्त केले. संस्थेतील या घटनाक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या निधनानंतर सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्षपद शफीक अहमद यांच्याकडे आले. एका वर्षापूर्वी सचिव पदाची जबाबदारी विनोद दत्तात्रय यांना मिळाली. शांतारामजींच्या निधनानंतर मागील 4 वर्षात राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलं. त्यामुळे वेतनातील सततची अनियमितता आणि इतर आर्थिक अडचणी कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाल्या. या व्यवस्थापनानं हात वर केले, परिणामी कर्मचारी त्रस्त झाले आहे. मागील 5 आठवड्यापासून महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलंय. दरम्यान 10 मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष शफीक अहमद यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. विश्वस्त मंडळातील काही सदस्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानुसार त्यांनी उपाध्यक्षांकडे राजीनामा पाठवलाय. तत्पूर्वी ट्रस्टचे सचिव विनोद दत्तात्रय यांना पदमुक्त केले. दत्तात्रय यांच्याशी संपर्क साधला पण तो होऊ शकला नाही. त्यामुळे विश्वस्त मंडळातील धुसफूस पुन्हा एकदा बाहेर आली. मात्र शफीक यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. व्यवस्थापन मंडळ मागील 2 महिन्यांपासून स्थावर मालमत्तेची विक्री तथा बँकेकडून कर्ज घेऊन पैशाची जमवाजमव करीत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता विश्वस्त मंडळातीलच दुफळी बाहेर आली. त्यामुळे विश्वस्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास असमर्थ असेल तर कर्मचाऱ्यांच्या हाती संस्थेची सूत्र द्यावी याचा पुनरुच्चार कर्मचारी संघटनांनी पुन्हा केला. येथे 23 मार्चला विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे. यात शफीक अहमद यांचा राजीनामा आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन यावर चांगलंच वादंग होईल अशी शक्यता वर्तवली जाते. सरदार पटेल मेमोरियल एजुकेशन सोसाइटी के अध्यक्ष पद का राजीनामा दिया है. पिछले कई दिनों से सैलरी हमारे स्टाफ की नहीं हो पा रही थी, जिसकी वजह से पिछले 40 दिनों से हमारे सारे कर्मचारी संप पर बैठे हुए हैं कॉलेज के प्रेमाइसेस में. और उनकी डिमांड और भी कोई है, लेकिन प्रमुख डिमांड यही है कि उनकी सैलरी जो नहीं हुई है वो दी जाए. आज पेंडिंग सैलरी करीब करीब 21 करोड़ हमें देना है. और मुझे ये बताते हुए अचंभा भी हो रहा है कि हमारे शासन द्वारा जो स्कॉलरशिप का पैसा आता है वो इस वर्ष में 1 पैसा भी नहीं आया. ये कॉलेज सेल्फ फाइनेंस होने की वजह से बच्चों से, विद्यार्थियों से आने वाली फीस और स्कॉलरशिप इसी के भरोसे चलता है. इस साल हमारा 14.5 करोड़ रुपए जो आना था उसमें से एक भी पैसा नहीं आया. इसके बावजूद हम लोग जितना पैसा पिछला आता था या फीस का आता था वो हम इन्हीं को देते, सैलरी में ही देते जा रहे हैं. उदाहरण के तौर पर इस महीने में भी, मार्च महीने में भी हमारे पास 40 लाख रुपया था. 40 लाख रुपया हमने दिया है. इसके पिछले महीने में फरवरी में भी हमारे पास 55 लाख रुपया था. 55 लाख रुपया हमने सैलरी में दिया है. राजीनामा इसलिए कि मैं इनका जो सम चल रहा है इसको देख के मैं खुद बेचैन हो जाता था. इनकी बहुत समस्याएं हैं, इसमें कोई शक नहीं. इतने दिनों से जो पैसा नहीं मिल रहा है तो इसके लिए बहुत लोग परेशान हैं. इसको देखते हुए मैंने यह निर्णय लिया था कि हमारी कुछ प्रॉपर्टी है, प्रॉपर्टी बेची जाए और पैसा लाया जाए. जिसमें गढ़चिरौली का कॉलेज इस साल से बंद हो रहा है, उसको एनओसी भी बंद करने के लिए यूनिवर्सिटी से प्राप्त हो चुकी है. उसको हमने बेचने निकाला था. हमारे पास एक पार्टी भी आई थी, लेकिन कुछ उसके कारण है जिसके वजह से उसमें रुकावट डाली गई और मैं उसको सौदे को फाइनल नहीं कर पाया. वो होता तो शायद 4 करोड़ एडवांस के तौर पे मेरे पास आ गए होते. ये एक मेरा प्रयास था, लेकिन वो नहीं हो पाया.